रात्री 9:41 एक व्हॉट्सअप कॉल होतो. मुलगी आपल्या वडिलांना फोन करते, पण काही सेकंदातच कॉल अचानक कट होतो आणि काही वेळातच बातमी येते. मिस पुणे ठरलेली मॉडेल, अभिनेत्री आणि मार्केटिंग प्रोफेशनल त्विषा शर्मा आता या जगात नाही. पण हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गुदमरल्याने मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं, पण शरीरावर जखमांचे निशाणही आढळतात. पती फरार आहे, सासू निवृत्त न्यायाधीश आहे आणि आता या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगापासून ते मुख्यमंत्री, SIT आणि CBI चौकशीपर्यंत सगळेच सक्रिय झाले आहे. अखेर त्या रात्री नेमकं काय घडलं होतं आणि मिस पुणे ठरलेल्या त्विषा शर्माच्या मृत्यूमागचं गूढ काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाची एक एक बाजू समजून घेणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 12 मे 2026 ची रात्र. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. कटारा हिल्स परिसरातील एक अलिशान घर. बाहेरून सगळं शांत दिसत होतं, पण त्या घराच्या आत काहीतरी असं घडलं होतं ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. त्या घरात सापडला 33 वर्षीय त्विषा शर्मा यांचा मृतदेह. त्विषा शर्मा एक असं नाव ज्याने मॉडेलिंग, अभिनय, मार्केटिंग आणि डिजिटल मीडियामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मिस पुणे हा किताब जिंकलेली ही मुलगी अचानक मृत अवस्थेत सापडते आणि त्यानंतर सुरू होतो आरोप, प्रत्यारोपांचा, प्रश्नांचा आणि संशयाचा एक मोठा खेळ. एका बाजूला पोलीस म्हणत आहेत की हे आत्महत्येचं प्रकरण आहे, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबीय ठामपणे सांगत आहेत की ही सरळ हत्या आहे. पोस्टमॉर्टममध्ये शरीरावर जखमा आढळतात. कथित आत्महत्येसाठी वापरलेली वस्तू डॉक्टरांना सुरुवातीला दाखवली जात नाही. पती समर्थ सिंह फरार होते आणि सासू गिरीबाला सिंह या निवृत्त न्यायाधीश असल्यामुळे तपासावर दबाव असल्याचे आरोप होऊ लागतात. या प्रकरणाने सोशल मीडियापासून न्यूज चॅनल्सपर्यंत खळबळ उडवून दिली आहे. प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतोय, त्विषा शर्मासोबत नेमकं काय झालं? आज आपण या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाचा तपशील समजून घेणार आहोत. त्या रात्री काय घडलं? पोलिसांचं म्हणणं काय आहे? कुटुंबियांचे आरोप काय आहेत? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय लिहिलंय? आणि या संपूर्ण प्रकरणात अजूनही कोणती गूढता कायम आहे? त्विषा शर्मा कोण होत्या? नोएडामध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या त्विषा शर्मा या फक्त मॉडेल नव्हत्या. त्या एक अत्यंत हुशार, महत्त्वाकांक्षी आणि अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला होत्या. लहानपणापासूनच त्यांना ग्लॅमर आणि क्रिएटिव्ह क्षेत्राची आवड होती. किशोरवयातच त्यांनी मॉडेलिंग सुरू केलं आणि 2009 ते 2012 या काळात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत स्वतःची ओळख निर्माण केली. यानंतर त्यांनी मिस पुणेचा किताब जिंकला आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. जाहिराती, प्रादेशिक चित्रपट, डिजिटल मीडिया, कम्युनिकेशन, ब्रँडिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या मते त्विषा अत्यंत उत्साही, प्रेमळ आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्या मार्केटिंग प्रोफेशन, कम्युनिकेशन एक्सपर्ट, अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि डिजिटल क्रिएटर म्हणून काम करत होत्या. इंदिरा युनिव्हर्सिटीच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या. विद्यापीठात त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक कार्यक्रमात त्या पुढे असायच्या, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. पण अशा एका आनंदी आणि महत्त्वाकांक्षी मुलीच्या आयुष्यात अचानक असं काय घडलं की आज तिच्या मृत्यूचं गूढ देशभर चर्चेचा विषय बनलं. 12 मे 2026च्या रात्री भोपाळच्या कटारा हिल्स परिसरात त्विषा शर्मा यांच्या सासरी होत्या. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्या रात्री त्या सतत त्यांच्या संपर्कात होत्या. रात्री सुमारे 9:41 त्यांनी आपल्या वडिलांना व्हॉट्सअप कॉल केला, पण संभाषण सुरू असतानाच फोन अचानक बंद झाला. ही गोष्ट कुटुंबियांना खटकली, कारण त्यानंतर काही वेळातच त्यांना त्विषाच्या मृत्यूची माहिती मिळाली. जेव्हा कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना अनेक गोष्टी संशयास्पद वाटल्या. कुटुंबांचा आरोप आहे की सुरुवातीपासूनच अनेक पुराव्यांमध्ये फेरफार करण्यात आला. त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले, विशेषतः शवविच्छेदन प्रक्रियेबाबत. कारण पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना कथित आत्महत्येसाठी वापरली वस्तू सुरुवातीला दाखवण्यात आलीच नव्हती. ही बाब नंतर स्वतः पोलीस आयुक्तांनी मान्य केली आणि इथूनच या प्रकरणात संशय अधिक गडद होऊ लागला. पोलिसांचं म्हणणं काय आहे? भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हे प्रकरण हत्येचं नसून आत्महत्येचं दिसत आहे. त्यांच्या मते आतापर्यंतच्या तपासात हत्या झाल्याचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण गुदमरल्यामुळे असल्याचं नमूद होतं. पोलिसांच्या मते हे आत्महत्येचं स्वरूप दर्शवतं. पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. काही आरोपांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचाही उल्लेख करण्यात आला होता, मात्र तपासात तसा कोणताही पुरावा मिळालेला नाही. पोलिसांचं म्हणणं असंही आहे की या प्रकरणात तपास 6 सदस्यीय SIT करत आहेत
आणि प्रत्येक बाजू तपासली जात आहे. पती समर्थ सिंहचा शोध घेण्यासाठी अनेक पथके काम करत आहेत आणि त्यांच्यावर 10,000 रुपयाचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. पण पोलिसांच्या या दाव्यांवर त्विषाच्या कुटुंबियांचा विश्वास बसत नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधले धक्कादायक तपशील. या प्रकरणात सर्वात जास्त चर्चा झाली ती पोस्टमॉर्टम रिपोर्टची. रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण गुदमरल्यामुळे असल्याचं म्हटलं आहे, पण याच रिपोर्टमध्ये शरीरावर अनेक जखमा असल्याचाही उल्लेख आहे. डाव्या हातावर निळे डाग, मनगटाजवळ लाल रंगाचे व्रण, शरीरावर इतरही जखमांचे निशाण. हे सगळं नक्की कसं झालं? जर हा आत्महत्येचा प्रकार होता तर शरीरावर या जखमा का होत्या? मृत्यूपूर्वी कोणता संघर्ष झाला होता का? त्विषाने स्वतःच बचाव करण्याचा प्रयत्न केला होता का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे कथित आत्महत्येसाठी वापरलेली वस्तू डॉक्टरांना सुरुवातीला उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. ही गंभीर चूक मानली जाते, कारण अशा प्रकरणात प्रत्येक फॉरेन्सिक पुरावा अत्यंत महत्त्वाचा असतो. पोलिसांनी या त्रुटीची स्वतंत्र चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे, पण कुटुंबीय म्हणत आहेत की ही साधी चूक नसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. कुटुंबियांचे गंभीर आरोप. त्विषा शर्माच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच हा मृत्यू असल्याचा आरोप केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की लग्नानंतर त्विषाला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. FIR नुसार पती समर्थ सिंह आणि सासू गिरीबाला सिंह यांनी त्विषाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते. हुंड्यासाठी छळ केला जात होता आणि त्विषा अनेकदा मानसिक तणावाखाली होती. कुटुंबियांनी काही चॅट्सही शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्विषाने स्वतःवर होत असलेल्या छळाचा उल्लेख केल्याचं सांगितलं जात आहे. त्विषाचे वडील नवविधी शर्मा यांनी म्हणलं की आम्ही एका खूप मोठ्या व्यवस्थेशी लढत आहोत. त्यांचा आरोप आहे की प्रभावशाली लोक या प्रकरणात दबाव आणत आहेत, कारण त्विषाची सासू गिरीबाला सिंह या निवृत्त न्यायाधीश आहेत आणि त्यांना कायद्याची पूर्ण माहिती आहे. या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्विषाचे पती समर्थ सिंह अद्याप फरार का आहेत? जर हे आत्महत्येचं प्रकरण असेल तर ते पोलिसांसमोर येऊन तपासात सहकार्य का करत नाहीत? भोपाळ पोलिसांनी त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जाहीर केली आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. SITने न्यायालयात सांगितलं की जर समर्थ सिंह याला जामीन मिळाला तर पुराव्यांमध्ये फेरफार होऊ शकतो. ही बाब स्वतःमध्ये संशय निर्माण करते, कारण सामान्यतः निर्दोष व्यक्ती तपासापासून दूर पळत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर लोक प्रश्न विचारत आहेत, समर्थ सिंह नेमकं काय लपवत आहेत? त्विषाच्या कुटुंबियांनी दिल्ली AIIMS मध्ये दुसरं पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली होती. त्यांचं म्हणणं होतं की पहिल्या पोस्टमॉर्टममध्ये अनेक त्रुटी आहेत. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली. तरीही न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिला, मृतदेह सुरक्षित ठेवण्याचा, म्हणजे भविष्यात गरज भासल्यास पुन्हा तपास होऊ शकतो. मध्य प्रदेश सरकारनेही सांगितलं आहे की आवश्यक वाटल्यास CBI चौकशीची शिफारस केली जाईल. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी स्वतः कुटुंबियांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. या प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. आयोगाने मध्य प्रदेश सरकारला 7 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. आयोगाने विशेषतः काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मागितली आहे. आरोपीचा शोध, पासपोर्ट जप्तीची स्थिती, CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे, फॉरेन्सिक पुरावे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स. यावरून स्पष्ट होतं की हे प्रकरण आता फक्त एक सामान्य मृत्यू प्रकरण राहिलं नाही. देशभरातील लोक याकडे लक्ष ठेवून आहेत. त्विषा शर्मा प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. हजारो लोक न्यायाची मागणी करत आहेत. अनेकांनी #JusticeForTwisha हा हॅशटॅग ट्रेंड केला. लोकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे, जर एखाद्या प्रभावशाली कुटुंबाशी संबंधित प्रकरणात इतके प्रश्न अनुत्तरित राहत असतील तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? काही लोक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही जण न्यायालयीन प्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. आत्महत्या की हत्या? आता सर्वात मोठा प्रश्न हे आत्महत्या आहे की हत्या? पोलिसांचं म्हणणं आहे आत्महत्या, कुटुंबियांचं म्हणणं आहे की हत्या. पोस्टमॉर्टममध्ये जखमा आहेत, पती फरार आहे, पुरावे वेळेवर डॉक्टरांना दिले गेले नाहीत, हुंडाछळाचे आरोप आहेत, फोन कॉल अचानक बंद झाला. या सगळ्या गोष्टी संशय निर्माण करतात. पण दुसऱ्या बाजूला अधिकृत तपास यंत्रणा अजूनही आत्महत्येच्याच दिशेने तपास करत असल्याचं सांगत आहे. म्हणूनच या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष अजून आलेला नाही. सत्य काय आहे हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईलच. एका मुलीने स्वप्न पाहिलं होतं, मोठं होण्याचं, स्वतःची ओळख निर्माण करण्याचं. मिस पुणेचा किताब जिंकल्यापासून ते स्वतःचं करिअर उभं करण्यापर्यंत त्विषा शर्मा यांनी खूप संघर्ष केला. पण आज त्यांचे नाव एका गूढ मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलं आहे. त्यांच्या मृत्यूमागचं सत्य काहीही असो, पण या घटनेने पुन्हा एकदा समाजासमोर काही गंभीर प्रश्न उभे केले आहेत. लग्नानंतर महिलांवर होणारा मानसिक छळ,
हुंड्याचा दबाव, कौटुंबिक हिस्सा आणि प्रभावशाली लोकांमुळे तपासावर होणारा कथित परिणाम. आज देशभरात लाखो लोक एकच गोष्ट मानत आहेत, त्विषा शर्मांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आता सगळ्यांच्या नजरा आहे त्या SIT तपासावर, न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीवर आणि फरार समर्थ सिंहच्या अटकेवर. कारण जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार आहे, त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. तुम्हाला काय वाटतं, हे प्रकरण आत्महत्येचं आहे की हत्येचं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या आणि सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, जागरूक राहा.